मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्प उद्यापासून खुला होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे। त्यामुळे पुणे मुंबई प्रवासामध्ये किमान 30 मिनिटांची बचत होणार आहे। खालापूर ते लोणावळा हे अंतर पार करण्यासाठी उद्यापासून बोरघाट पार करण्याची गरज नसेल। मिसिंग लिंकवरून अवघ्या काही मिनिटात डोंगराळ भाग पार करता येणार आहे। तब्बल 6,700 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आलाय। अभियांत्रिकीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे। कारण टायगर खोऱ्यामध्ये 180 मीटर उंचीचा पूल उभारणं कदापि सोपं नव्हतं। ताशी 70 ते 100 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस अशा कठीण परिस्थितीमध्ये इंजिनियर आणि मजुरांनी हा प्रकल्प पूर्ण केलाय। शिवाय जवळपास 8.9 किलोमीटर आणि पावणे 2 किलोमीटरचे 2 बोगदे सुद्धा यात आहेत। यातील 8.9 किलोमीटरचा बोगदा भारतातील सर्वात लांब आणि जगातील सर्वात रुंद बोगदा आहे। यासाठी कंत्राटदार अफकॉन्स इन्फ्राचं खरंच कौतुक केलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये मिसिंग लिंकला मान्यता मिळाली होती। कोविडमुळे प्रकल्पाला अधिक वेळ लागला। अखेर उद्या त्याचं लोकार्पण होणार आहे।